नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे झी5 वर आलेले आहे पहिल्यांदाच एक हॉरर, मराठी हॉरर वेबसिरीज. या वेबसिरीजचं नाव आहे अंधार माया. स्टारकास्ट या वेबसिरीजची जबरदस्त आहे. ट्रेलर सुद्धा या वेबसिरीजचा जबरदस्त वाटला होता. आता बघूया प्रत्यक्षात ही वेबसिरीज केवढी जबरदस्त अशी भयानक झाली आहे का ते. मंडळी, ओव्हरऑल 7 एपिसोडची ही वेबसिरीज आहे. प्रत्येक एपिसोड काही फार मोठा नाहीये आणि गोष्ट आपण कधी पहिल्यांदा ऐकली किंवा बघितली नाहीये अशातला भाग नाहीये. फक्त इकडे आपल्याला कोकण दिसतंय, एवढाच काय तो फरक. म्हणजे गावी असलेलं घर, मग त्या घरात जे राहतात त्यांचं काहीतरी होतं आणि मग त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात असलेली अख्खीची अख्खी फॅमिली त्यांची गावी येते. मग त्या सगळ्या रिच्युअल्स, त्या सगळ्या गोष्टी करतात ते. आणि त्यानंतर आता एवढ्या मोठ्या घराचं करायचं काय, एवढ्या प्रॉपर्टीचं करायचं काय, त्यामुळे ही विकायची की नाही विकायची याच्यात सुद्धा दुमत असतं. मग काही काही लोकांचं प्रॉपर्टीवर डोळा नसून सोनं बिनं याच्याकडे डोळा असतो. असं या सगळ्या गमती जमती या वेबसिरीजमध्ये आहेत. आणि प्लस या मोठ्या प्रॉपर्टीचा एक केअरटेकर सुद्धा असतो. सो आता जी काय मी तुम्हाला वनलाईन सांगितली ती नक्कीच तुम्हाला कुठेतरी साऊथच्या सिनेमामध्ये किंवा मराठीत सिनेमामध्ये किंवा हिंदी सिनेमामध्ये कधी ना कधी तुम्ही बघितली असणारच, याच्यात काहीही शंका नाहीये. बट मी नेहमी म्हणतो की गोष्ट जरी आपल्याला तीच वाटत असली तरी त्याचं प्रेझेंटेशन खूप जास्त महत्वाचं आहे. आणि या वेबसिरीजचं प्रेझेंटेशन ओव्हरऑल बघून मी सांगू शकतो की वन टाइम वॉच ही वेबसिरीज तुम्ही बघू शकता. नक्कीच मराठीमधला जो प्रयत्न केलेला आहे हॉररचा तो चांगला बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेला आहे. पण तुम्हाला खूप पेशन्स ठेवायला लागतील. पहिले 3-4 एपिसोड मला ओके वाटले. 5व्या एपिसोड पासून जरा पिकअप या वेबसिरीजने घेतला आणि 6वा आणि 7वा एपिसोड चांगला मजा आली ओव्हरऑल बघायला. बट या वेबसिरीजचे शो स्टीलर जर कोण असतील तर ते म्हणजे या प्रॉपर्टीचे केअरटेकर जे आहेत ते म्हणजे किशोर कदम सर. आणि त्याचबरोबर भली मोठी स्टारकास्ट म्हणजे शुभंकर तावडे, ओमप्रकाश शिंदे, शुभांगी भुजबळ आणि ऋतुजा बागवे हे स्वतःच्या कामामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी चांगला प्रयत्न केलेला आहे. भीमराव मुळे सरांचं डिरेक्शन आहे आणि त्याशिवाय डायलॉग्स आहेत प्रल्हाद कुर्तडकर सरांचे, स्क्रीन प्ले आहे कपिल भोपाटकर सरांचा. सो ओव्हरऑल स्ट्रेंज इव्हेंट्स किंवा वेगवेगळ्या कॅमेरा अँगलनी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो बऱ्यापैकी कारण पहिला प्रयत्न आहे झी5 कडनं मराठी वेबसिरीज मध्ये झालेला. सो बऱ्यापैकी आहे, मजा आहे असं मी तुम्हाला म्हणेन. फक्त पेशन्स ठेवा. सुरुवातीचे 2-3 एपिसोड जर तुम्ही बोर झालात तर स्किप करू नका किंवा जाऊ दे रे आता नाही बघत मी असं करू नका. पुढच्या एपिसोड्स मध्ये थोडी मजा आहे. सो जर ओव्हरऑल 1 to 7 एपिसोड जर बघायला गेलं तर एक्झिक्युशन जरा वीक नक्कीच वाटतं, पण शेवटी जरा मजा येते, एवढंच काय तो फरक आहे. सो जो अंधार पहिल्या 3-4 एपिसोडमध्ये पडला होता त्याची माया 5व्या, 6व्या आणि 7व्या एपिसोडमध्ये पडते असं आपण थोडक्यात म्हणूया. तुम्ही ही वेबसिरीज बघितली आहेत का? जर बघितली असेल तर माझ्या मताशी तुम्ही किती सहमत आहात किंवा असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.